आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार तळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास आई माझी हो मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. त्याचा हरिक वाटे तेव्हा अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवतो. ज्या कोंडे कुटुंबियांनी ना लोंढे कुटुंबियांनी एवढं सुंदर नियोजन केलंय त्या सर्व कुटुंबियांना त्यांच्या सर्व मुलांना त्यांच्या आप्तेष्ट मंडळीला निश्चित द्यावे तेवढे धन्यवाद आहे. नजर लागावं एवढा सुंदर कार्यक्रम आपल्या आजीचा आणि आजोबाचा केलेला आहे. मी इथे येण्याच्या अगोदर सुद्धा आजीचा चेहरा मला माहिती आहे कारण ते वारीच्या वेळेस त्यांचा एक फोटो व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. चॅनलवाल्यांनी घेतला होता. नंतर म्हातारी दर्शनाला आल्यावर मला ही माहिती मी पाहिलेली आहे वारीच्या वेळेस. वा भाग्यवान आहे आजी तुम्ही आणि भाग्यवान आहे बाबा तुम्ही की अशा कुटुंबामध्ये जन्माला आले की जिल्ह्यानं आदर्श घ्यावा एवढा सुंदर कार्यक्रम तुमच्या मुलांनी आणि लहानपणी ठेवला. एकदा त्यांच्यासाठी भरभरून सर्वांनी टाळी वाजवली. निश्चित माझी सर्वांना विनंती आहे प्रत्येकाने काही गोष्टी माझ्या ध्यान देऊन ऐका. काही जीवनात ज्या गोष्टी एकदा परत गेल्या की त्या परत मिळत नाहीये. जगातल्या कोणत्याच मायबापाला तुमच्याकडून काहीच अपेक्षा नाहीये. जगातल्या कोणत्याच मायबापाला तुमच्याकडून कोणतीच अपेक्षा नाहीये. म्हातारपणात तुमच्या मायबापाला तुमच्याकडून एवढीच अपेक्षा असते की माझ्या लेकराने मला 2 शब्द प्रेमानं बोलावे आणि बस 2 टाइम मला जेवू घालावं. काय अपेक्षा आहे महाराज. अरे तुम्ही भाकर फेकून जरी मारली तरी त्या जातीनं तुम्हाला आतापर्यंत आशीर्वादच दिलेला आहे. ऐशी कळवळ्याची करी लाभाविन प्रीती. मग 10 वर्ष 5 वर्ष तुम्ही लहान असताना तुमची आईबाप जर तुम्हाला सांभाळून घेतात तर म्हातारपणात 10-12 वर्ष तुम्ही तुमच्या मायबापाची सेवा करता आजोबा आजीची सेवा करता. काही उपकार करत नाही. ते तुमचं कर्तव्य नसून तो तुमचा काय आहे धर्म आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे तुम्ही या जन्मात चांगलं काम करा. तुमचे लेकरं सुद्धा तुमची काय करल सेवा करल. बसणाऱ्या सर्व सुनांना ऐका बरं. तुम्ही जर तुमच्या सासूला जीव लावलं तर तुम्हाला सुद्धा सुन आल्यानंतर त्या जीव लावतील. नाही तर तुम्ही जर तुमच्या सासूला त्रास दिला तर इथून पुढच्या येणाऱ्या सुन्या तुम्हाला नुसत्या त्रास नाही देणार घराच्या बाहेर काढून देतील. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे तुम्ही जसं पेरसाल तसं काय होईल उगवल. म्हणून सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे प्रत्येकाने आपल्या मायबापाची सेवा करा. मी विनंती करतो. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. स्वामी तिन्ही जगाचा आई बिना भिकारी. पैसों से खाना मिल सकता है भूख नहीं मिल सकती. पैसों से किताबें खरीद सकते हो पैसों से ज्ञान नहीं खरीद सकते. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो पैसों से नींद नहीं खरीद सकते. उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती उसे माँ बाप कहते हैं. माझी विनंती आहे. अरे मुंबई सारख्या पुण्यासारख्या ठिकाणी चांगल्या उद्योगपत्याच्या जर घरी गेले ना महाराज तर त्यांच्या दारातल्या कुत्र्याचं मेंटेनन्स 1-1 लाख रुपये. किती आहे 1-1 लाख रुपये. लक्ष देऊन ऐका वाक्य माझं. मोठ्या उद्योगपत्यांच्या बंगल्यावर जर गेलं मोठ्या चांगल्या श्रीमंत लोकांच्या दारात जर गेलं तर त्यांच्या कुत्र्याचं महिन्याचं मेंटेनन्स 1-1 लाख रुपये. पण त्या कुत्र्यांचे मायबाप वृद्ध आश्रम मध्ये काय फायदा आहे मला त्या पैशाला. एवढा पैसाच कमवू नका की तुम्हाला तुमच्या मायबापाची लाज वाटेल. एवढी चांगली बायकोच नका करू की ती बायको तुमच्या मायबापाला नाव ठेवील. तुम्ही म्हातारे जरी झाले तरी बायको भेटल पण मायबाप गेल्यानंतर भेटत नाही. बरी गोष्ट लक्ष देऊन ऐका. रात्री 5 वाजता घरी जा दारावर थाप टाका. 1000 उघड
रात्री 5 वाजता तुमची बायको दार उघडल, दन दिशी दार उघडल, ती तिच्या बेडरूम मध्ये जाऊन झोपून राहील. रात्री 5 वाजता त्या दारापाशी तुमची माय झोपलेली असू द्या, रात्री 5 वाजता तिच्या मुखातून पहिला शब्द येतो, दाद्या 5 वाजले माय सोने. एवढा वेळ असतो का? बरं जाऊच्या. मला आनंद कशाचा आहे? नातवानी. महाराज एवढा येडा झाला होता हा माणूस, बाबा 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 4-5 वेळेस तर मला भेटला. महाराज मी काय करू, असं करू का तसं करू, 100 तर व्हिडिओ बनवले हो महाराज. एवढा आजोबा आजीसाठी येडा मुलगा फक्त तुम्हीच आहे महाराज, खरं सांगतो. नाही तर बोलत नाही लोक. किती महाराज त्यांनी, महाराज हे चॅनल सांगायचं का, महाराज ते चॅनल सांगायचं का, लाईव्ह करायचं का, किती उत्कंठ होती बाबा 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 बाबा. अति वेडे झाले होते. आणि तुम्ही वेडे झाले, तेवढं प्रेम केलं म्हणून भगवंताने आपला कार्यक्रम सुद्धा सुखरूप पार पाडला महाराज. नाही तर बरेचशा ठिकाणचे कीर्तन रद्द झाले, कधी पाऊस येईल काही सांगता येत नाही. पण देवाला सुद्धा वाटलं आमच्या विक्रमदादाने एवढं सुंदर नियोजन केलं, मी जर खाली गेलो तर पाप लागल. म्हणून मेघराजानं सुद्धा आपल्यावर कृपा केली आणि आपला कार्यक्रम आनंदात पार झाला. म्हणून पुन्हा एकदा सर्वांना विनंती, प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा. मी नेहमी सांगतोय, आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार, तळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी हो मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे हरिभक्त परायण सुनील दादा आहे, आमचे ओंकार दादा आहे, आमचे काळूराम महाराज आहेत, आमचे भागवत महाराज आहे, आमचे मधुकर महाराज आहेत, आमचे ऋषिकेश दादा आहे, आमचे वारिंगे अण्णा आहेत, आमचे चंद्रकांत दादा आहेत, भरपूर मंडळी आहेत, आमचे वारकरी बाबा आहेत. सर्वच मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. सर्वांसाठी एकदा प्रेमानं टाळी वाजवा महाराज. वा, ज्यांनी गोड अशी माईक सिस्टीम लावली त्या दादासाहेब सुद्धा टाळी वाजवा सर्वांनी एकदा. वा वा, खूप सुंदर सिस्टीम लावली, ज्यांच्या माध्यमातून अख्खा पुणे जिल्हा हा आपला कार्यक्रम पाहतायत. आमचे लाईव्ह चॅनलवाले आणि माझ्यासोबत आलेले आमचे मराठी हॉस्पिटलचे मालक आमचे शरद दादा शिंदे, त्यांच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो. सर्वच मंडळी आले. पुन्हा एकदा बाहेरगावून राजकीय क्षेत्रातलेही बरेचसे काही मंडळी येऊन गेले. आध्यात्मिक क्षेत्रातलेही आमचे महाराज मंडळी, तुकोबाईची सेवा करणारे सर्व वारकरी मंडळी इथं आहेत. सर्वांचे नावं मला पाठ नाही, पण निश्चित तुम्हा सर्वांविषयी माझ्या अंतःकरणामध्ये आदर आहे. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. आणि जाता जाता एक छोटीशी विनंती तुम्हाला करतो. आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये एक छोटीशी गोशाळा सांभाळतोय. तुम्ही म्हणसाल काही पैसे वगैरे मागता का महाराज? तसलं काही मनात पाप नका आणू. पण त्या गायीची सेवा करण्यासाठी एक छोटासा उपक्रम आम्ही हाती घेतलाय. सुंदर असं त्या गायीच्या याच्यामधून वारकरी अगरबत्ती तयार करतो. खाली रस्त्यावर डस्टर गाडी उभी आहे. प्रत्येकानं जेवण करा आणि जेवण झाल्यानंतर प्रत्येकाने एक अगरबत्तीचा पुडा घेऊन जा. तुम्ही म्हणसाल महाराज का घेऊन जा? त्याच्यातून जो पैसा येईल तो निश्चित गोमातेच्या चाऱ्यासाठी आणि पाण्यासाठी जाईल. याची शाश्वती मी तुम्हाला नारदाच्या गादून देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. अपने माता पिता की जय।
क्षेत्र कोणतंही असू द्या, तुम्ही काम चांगलं करा, लोक तुमच्या कामाची दखल घेतात. क्षेत्र कोणतंही असू द्या, तुम्ही काम चांगलं करा, त्या कामाची दखल हा समाज घेतो. अरे परमार्थामध्ये ज्या लोकांनी चांगलं काम केलंय महाराज, या महाराष्ट्राने त्या परमार्थात काम करणाऱ्या लोकांचे मंदिर बांधलेले आहे महाराज. राजकीय क्षेत्रामध्ये ज्या लोकांनी चांगलं काम केलंय, या लोकांनी त्या लोकांचे पुतळे बांधले. असे अनेक क्रांतिकारी लोकांचे पुतळे या महाराष्ट्रामध्ये. म्हणून तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये देवानं संधी दिली त्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करा. माझी सर्वांना विनंती आहे, देव प्रत्येकाला राजकारणी करत नाही, देव प्रत्येकालाही पद देत नाही, देव प्रत्येकाला गायक करत नाही, देव प्रत्येकाला वादक करत नाही, देव प्रत्येकाला कीर्तनकार करत नाही. हजारो वक्त या महाराष्ट्रामध्ये, मग सगळेच कीर्तन चांगलं करू शकतात असं नाहीये महाराज. सगळाच समाज त्यांचा स्वीकार करेल असं नाहीये. म्हणून देवानं जर तुम्हाला वक्तृत्व नावाची कला दिलेली असेल तर त्रास किती जरी झाला तरी तुम्ही या समाजाला संतोष करा. आज एवढा तरुण वर्ग कीर्तनासाठी एकत्रित येतोय. अरे जे पोरं बापाला बाप म्हणत नाहीये ते आमच्यासारखा कीर्तनकाराला की फटाके वाजवतात, हर बाबा बाबा एवढं स्वागत करतात. खरी संपत्तीत आमची ती आहे महाराज. काय कीर्तन हा आमचा धंदा नाहीये, गायन हा आमचा धंदा नाहीये, वाजवणं हा आमचा धंदा नाहीये. कीर्तन असल, गायन असल, वाजवणं असल, हे आमचं व्यसन आहे महाराज. काय व्यसन. आणि मनुष्य सगळ्या गोष्टी विना राहू शकतो, माणूस माणसाच्या व्यसनाविना कधीच राहू शकत नाहीये. मराठी आरक्षणाच्या काळामध्ये पुढाऱ्यांना गावबंदी केली होती, त्यावेळेस कसं वातावरण झालं होतं तुम्ही पुढाऱ्यांना जाऊन विचारा महाराज. त्यांच्याकडे का पैसा कमी आहे का? गाड्या नाही त्यांच्याकडे. एका पुढाऱ्याचे 50-50 एकरामध्ये फार्म हाऊस आहे. मग त्यांना का फार्म हाऊस लहान आहे का, बंगले नाही का, लेकर बाळ नाही का, बायका नाही, काही नाही. मग सगळं असून सुद्धा ते लोक का त्रस्त होते? याचं कारण त्यांचं जीवन पैसा नाहीये, त्यांना सवय माणसाची झालेली. कोणाची झालेली आहे? माणसाची झालेली आहे. तुम्ही आमच्या कीर्तनकाराला, गायकाला दररोजचे 10 आणि 50 लाख बी दिले तरी तो तसा घरी राहूच शकत नाही. याचं कारण त्याला रात्रंदिवस कशात फिरायची सवय झालेली आहे? समाजामध्ये फिरण्याची सवय झालेली आहे. म्हणून लक्ष देऊन ऐका, कोणतंही काम करा. मी आल्यानंतर मला आमच्या संतोष दादा वरकडे यांनी सांगितलं, विजू भाऊ तुमची माझी जास्त काही ओळख नाही, पण रामू काकांनाही तुमच्याविषयी सांगितलं. पण आमच्या संतोष दादाने एका गोष्टीची माहिती दिल्यानंतर मी तुमच्या खरोखर प्रेमात पडलो महाराज. मी तसा राजकारणाच्या प्रेमात पडत नाही बरं कधीच, पण तुमच्या प्रेमात का पडलो? तुम्ही काय बीजेपीचे कोणत्या पदावर आहेत, तुमच्याकडे लोकसभेची जबाबदारी, हे तुमच्या प्रारब्धान आहेत. पण तुम्ही जो एक संकल्प हाती घेतलाय, तो संकल्प पाहून महाराष्ट्रातला कोणताही माणूस आमच्या विजू भाऊच्या प्रेमात पडेल एवढा चांगला संकल्प घेतलाय महाराज. त्यांनी 22 मुली दत्तक घेतल्या. किती आतापर्यंत? 22 मुली. आणि हे कवा घेतल्या? 22 वर्षापासून ही परंपरा चालू आहे. मागच्या वर्षी एका लेकीचं लग्न केलंय महाराज. मला वाटतं महाराष्ट्रात तुमच्यासारखा भाग्यवान बाप दुसरा कोणीच नसेल महाराज. इथं माणसाला एका पोरीचं लग्न करायला टेन्शन येतं आणि तुम्ही 22 लेकराचे बाप आहात. मागच्या वर्षी तुम्ही एका लेकराचं कन्यादान केलंय आणि ह्याही वर्षी ज्या मुलीचं लग्न करणार आहात ती मुलगी इंजिनियर झालेली. काय? इंजिनियर झालेली. खरोखर सांगू का महाराज तुम्हाला, असे समाजाचे उपक्रम, माझी पुढाऱ्यांना विनंती आहे, भगवंतानं तुम्हाला संधी दिलेली, तुमच्याकडे पैसा दिलेला आहे. अरे प्रत्येक पुढाऱ्याने आपले वाढदिवस हॉटेलवर साजरे करण्यापेक्षा, श्रीमंत लोकांमध्ये साजरे करण्यापेक्षा कधीतरी एखाद्या अनाथ आश्रमामध्ये जा. ज्या लेकरांना मायबाप नाहीये, ज्यांना घालायला कपडे नाहीये, त्यांना फक्त एक साधा ड्रेस द्या आणि त्यांना गुलाबजाम खाऊ घाला महाराज. त्या लेकरांच्या चेहऱ्यावर जे हास्य भेटेल ना, तर ते भारतातल्या कोणत्याच हॉटेलमध्ये तुम्हाला मिळणार नाही, एवढी ताकद आहे महाराज. अरे श्रीमंत माणसाला जर आपली श्रीमंती मोजायची असेल तर त्यानं गरीबात आलं पाहिजेत ना. श्रीमंत माणूस श्रीमंतात गेल्यावर कोण कोणाला किंमत देईल? आता सगळे सावकार एकत्रित झाले, कोण कोणाला सावकार म्हणायचं? सावकाराला जर आपण सावकार आहोत हे जर जाणून घ्यायचं असेल तर सावकारानं कधीतरी गरीबामध्ये आलं पाहिजेत ना महाराज. गरीब मध्ये जोपर्यंत सावकार येत नाही तोपर्यंत सावकाराला कोणी सावकार म्हणणार नाही. म्हणून श्रीमंत माणसाला जर आपली श्रीमंती मोजायची असेल, श्रीमंत माणसाला जर आपली ताकद मोजायची असेल तर त्याने निश्चित गरीबामध्ये बसलं पाहिजेत, गरीबामध्ये उठलं पाहिजे. अरे ज्या माणसाला गरज आहे त्या माणसाला ज्यावेळेस 2 घास खाऊ घालताना महाराज, त्याच्यासारखं समाधान जगात दुसरं कोणतंच नाहीये. प्रत्येकाला माझी विनंती आहे, तुमच्या लेकरा बाळासोबत तर दरवेळेस वाढदिवस साजरा करता, हॉटेलवर जाऊन वाढदिवस साजरे करता, कधीतरी ते 10-5 हजार रुपये एकत्रित करा. एखाद्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये जा,
जे मुलं वारकरी शिक्षण संस्थेचं अध्ययन करत आहेत, उद्याची वारकरी संप्रदायाची धुरा त्यांच्या खांद्यावर आहेत, त्यांनी सर्वस्वाचा त्याग करून वारकरी संप्रदायाची सेवा करण्याचा संकल्प हाती घेतलाय. अशा एखाद्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये जा, त्या लेकरांना धोत्र द्या, त्यांना शर्ट द्या, त्यांना टोपी द्या, पाची पक्वानाचं जेवण तुम्ही द्या. आणि ते पोरं ज्यावेळेस तुमच्याकडे पाहून हसतील ना महाराज, याच्यापेक्षा दुसरं स्वर्ग जगात मला नाही वाटत कुठं असं म्हणून महाराज. तेच स्वर्ग आहे, तेच वैकुंठ आहे आणि तेच कैलास आहे. अरे माणसामध्ये ज्या दिवशी तुम्ही माणसं पाहायला शिकसाल ना, त्याच्यापेक्षा दुसरं स्वर्ग या जगात कोणीच नाहीये. आपण शाळेत गेल्यानंतर आपल्याला शिकवलं जातं इंडिया इज माय कंट्री, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे आणि माझ्या देशावर माझं. एवढे चांगले विचार जर तुम्हाला मला आणि लहानपणी म्हणजे पहिल्या वर्गात शिकवले, म्हणून क्षेत्र कोणतंही असू द्या, काम चांगलं करा, निश्चित तुमच्या कामाची दखल. अरे माणसं काय तुमची दखल घेणार, माणसाने कोणाची दखल घेतली? हा समाज देवाचा झाला नाही, हा समाज ज्ञानोबराय तुकोबरायचा झाला नाही, तर हा समाज तुमचा आणि माझा होईल ही अपेक्षा करू नका. तुम्ही काम करत राहा. सत्य संकल्पाचा दाता नारायण. आणि मला अजून एक सांगा वाटतं तुम्हाला, तुम्ही चांगलं काम हाती घेतलं ना महाराज, तुम्ही घ्या, मंदिराचं काम काढायला घ्या, संकट निर्माण होणार महाराज. सप्ताह करायला घ्या, लोक विरोध करणार. तुम्ही चांगलं काम कोणतंही हाती घ्या, तुम्हाला विरोध होणार म्हणजे होणार. एखादा माणूस दारू प्यायला निघला, त्याला कधी विरोध झालाच नाही महाराज. त्याच्या खिशात पैसे नसू द्या तरी त्याचं काम होतं. काय ताकद असेल महाराज या बेवड्याची. बेवड्याची जेवढी एकी तेवढी कोणत्याच पक्षाची नाही. अहो एखादा बेवडा अनवळखी असू द्या, तो फक्त उभा असू द्या, आणि एकूण एकाकडे पाहिलं की ते म्हणतात काय क्या प्रॉब्लेम आहे, कुछ नाही, आज पैसे नाही, काळजी नको करू, आजच्या दिवस आपण अर्धी घेऊ. किती एकी आहे. वाईट कामाला कधीच विरोधक नसतात आणि चांगल्या कामाला विरोधक असल्याशिवाय चांगल्या कामात मजाच नाहीये महाराज. खरं सांगू का, बिनविरोध जर सगळे कामं झाले तर गुलाल उधळायचा कोणाच्या दारात, हाही एक मोठा प्रश्न आहे. बरोबर आहे का नाही? म्हणून चांगल्या कामाला विरोध जर झाला तर समजून चला तुम्ही चांगल्या दिशेनं प्रवास करत आहात. विठाला विठाला. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, लाईक करा. रामकृष्ण हरी मंडळी.